नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर कशा आहात तुम्ही सर्वजण कमेंट करून नक्कीच सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करून बघा चॅनलला। तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, असं जबरदस्ती नाही की तुम्ही सबस्क्राईब करा। तर कोणीच सबस्क्राईब करत नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही चॅनलमध्ये। तर इथे मी थोडंसं रेडी होत आहे, एकदम सिंपल साधा मेकअप करणार आहे। तर इथे मी सगळ्यात आधी लावलेला आहे मॉइश्चरायझर। तर मॉइश्चरायझर लावणं सगळ्यात म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपली स्किन एकदम ताजी टवटवीत दिसण्यासाठी मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे। तर तुमच्याकडे जे आहे मॉइश्चरायझर ते तुम्ही लावू शकता। आणि सगळ्यांनाच मेकअप आवडतो असं नाही, पण बाहेर जाण्यासाठी जाताना थोडासा टचअप केला तरी सगळ्यात तुम्ही खूप छान दिसाल असं मला वाटतं। तर मेकअप करण्यासाठी असं मी म्हणत नाही की तुम्ही मोठे फाउंडेशन खूप महागडे प्रोडक्ट वापरा। तर तुम्ही तुमच्याकडे एक मॉइश्चरायझर, एक बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम, एक आय पेन्सिल आणि आयब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक असे 4-5 प्रोडक्ट ठेवला तरी चालतंय। सगळ्यांकडेच पैसे असतात असं नाही, बजेट असतं घेण्याचं। ज्यांचं जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता। तर थोडंसं बाहेर जाताना थोडा टचअप करा, म्हणजे तुम्ही सगळ्यात उठून दिसाल। तर मी इथे लावलेले आहे प्रायमर। तर तुमच्याकडे प्रायमर असेल तर तुम्ही लावू शकता, नाही तर नको लावू। तुमच्याकडे जर हे असेल ॲलोवेरा जेल तर ते लावू शकता तुम्ही। तर त्याच्यानंतर मी इथे कलर करेक्ट करत आहे, कारण माझं डोळ्याखाली आणि माउथ अराउंड खूप पिगमेंटेशन आहे, काळपटपणा आहे। तर ते घालवण्यासाठी, म्हणजे ते कायमचं घालवणार नाही आहे मी, थोडंसं हे ब्लर होण्यासाठी इथे मी लावणार आहे कलर करेक्टर, ऑरेंज कलर करेक्टर। त्याच्यानंतर मी इथे लावत आहे त्याच्यातलाच हे एक कलर करेक्टरचं पॅलेट आहे इनसाईडचं कॉस्मेटिक। तर एक खूप छान आहे, मला खूप जास्त आवडतं। त्याच्यात सर्वच कलर आहेत, कन्सिलर वगैरे। तर हेच कलर करेक्टर पॅलेट मी आज वापरलेलं आहे। तर त्याच्यातलाच मी इथे फाउंडेशन म्हणून लावलेला आहे। तर वेगळं काही फाउंडेशन लावलेलं नाही आहे, आणि ते चांगलं ब्लेंड करून घ्यायचं। मी इथे हाताने घेतलेलं आहे। तुम्ही जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल किंवा ब्रशने तुम्ही हे करू शकता, ब्लेंडिंग करू शकता, त्याने खूप छान होतं मेकअप। तर त्याच्यानंतर इथे मी लावलेलं आहे ब्लश। तर ब्लश तोंडाला थोडं लाल लाल दिसण्यासाठी, लाल पण दिसतात आणि एकदम फ्रेश पण दिसायला होतं। तर तुम्ही हे कुठे पण जाताना थोडं जरी ब्लश घालायला लावलं तर खूप छान दिसायला होतं। तर ब्लश घालायला थोडं ब्लश लावायचं आहे। आणि त्याच्यानंतर मला तर ब्लश लावायला खूप जास्त आवडतं, त्याच्यातलाच मी हायलायटर शेड यूज केलेला आहे आणि थोडंसं गाल चमकवलेलं आहेत, आणि बाकीचे तुम्ही कुठे चमकवायचे तिथे चमकवू शकता। तर इथे डोळ्याचा मेकअप करत आहे। तर डोळ्यावरती एकदम साधा सिंपल मेकअप करणार आहे। तर इथे थोडंसं ब्राऊन आणि थोडंसं रेड कलर असं मी मिक्स करून लावलेला आहे। तर तुम्ही एकदम डार्क नाही केला तरी चालेल, एकदम साधा सिंपल बाहेर जायचं असेल तर असं थोडंसं लावलेलं तरी चालेल। सगळ्यांनाच आय मेकअप आवडतं असं नाही। तर आयलायनर लावणार आहे। आयलायनर लावताना इथे हा मार्सचा आयलायनर खूप छान आहे, डबल ट्रबल। तर ह्याच्यामध्ये दोन हे आहेत, लेंथ आणि वॉल्यूमचा। तर खूप छान, तुम्ही एकदा ट्राय करू शकता नक्की। तर डोळ्यांना असं डोळे खाली करून लावून घ्यायचं आहे। तर त्याच्याने पापण्या खूप छान दिसतात, डोळे पण खूप मोठे दिसतात आणि खूप छान दिसतात, डोळ्यांना खूप छान आकार पण येतो। आणि पाहू शकता किती डिफरन्स दिसत आहे डोळ्यांमध्ये। आणि त्याच्यानंतर मी ते आयलायनर लावत आहे। तर आयलायनर लावताना खूप डोकेमारी करावी लागते, कारण ते आयलायनर कधीतरी एका डोळ्याचं जास्त होतं, एका डोळ्याचं कमी होतं, असं होत राहतं। पण आज थोडंफार मला चांगलं लागलं असं वाटतंय। तर आतून नाही लावलं आहे, बाहेरूनच लावलं आहे। आणि इथे न्यूड कलरची लिपस्टिक लावलेली आहे। जसं डार्क कलर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लावू शकता। आणि खूप बघू शकता तुम्ही इथे इयरिंग घातलेले आहेत, एकदम साधा सिंपल रेड कलरची साडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आवडल्यास नक्की
सबस्क्राईब करा चॅनल आणि एकदा लाईक करून टाका आणि कसं वाटतंय